हॅलो हाय मैत्रिणींनो, सर्वांना ओम साईराम. तर बघा, हे कटोरीचं ब्लाऊज आहे, म्हणजे 44 इंच चेस्टचं मापाचं ब्लाऊज आहे. बघा, पूर्ण लांबी घेत आहे मी, त्याच्यामध्ये सरळ सरळ 1 इंच ॲड केला आहे आणि 5.5 इंच इथे मी शोल्डर घेत आहे. मोठं माप असल्यामुळे मी 5.5 इंच शोल्डर घेत आहे आणि याची बगल जी आहे ती मी 6.25 वरती घेत आहे. बघा, शोल्डरची लाईन मी ओढून घेतली आहे. आता इथे मी बगलचं मेजरमेंट घेत आहे. बगल जे आहे 6.25 वरती घेत आहे, कारण 44 मापाचं ब्लाऊज आहे तर 6.25 वरती बगल येईल. आणि खालच्या साईडला पण मी 5.5 इंच घेतला आहे शोल्डर आणि सरळ लाईन आखून घेतली आहे. आता इथे छातीचं चौथा घेत आहे, म्हणजे 11 इंच छाती घेत आहे आणि 1.5 इंच त्याच्यामध्ये ॲड करून देत आहे आणि इथे पण छातीची सरळ लाईन ओढून घेतली आहे. त्याच्यानंतर मग इथे कमरेचं मेजरमेंट घेऊ आपण. कमर जे आहे 36 आहे, 9 इंच प्लस 1 आणि प्लस 1.5. कमरेमध्ये 2.5 इंच ॲड करायचे आहे आणि छातीमध्ये 1.5 इंच घ्यायचे आहे. त्याच्यानंतर मग बगलकडे येऊ. एक पॉईंट दिला आणि 1.5 इंचावरती दुसरा पॉईंट दिला. 1.5 इंचावरचा मग आकार बाहेरच्या दिशेने मी असा काढून घेत आहे. त्याच्यानंतर मग वरती जो आहे तो आतमधला आकार काढत आहे. बघा, अशा प्रकारे मी दोन्ही आकार काढले आणि वरच्या साईडला 2.25 वरती मी आखला आहे आडवा गळा आणि 7 इंच याची गळ्याची लांबी आहे समोरच्या गळ्याची. तर खालती मी 7 घेतला आणि 2.5 इंचावरती रुंदीला खालच्या साईडला घेतला आणि वरती 2.25 आणि असा चौकोन डबा तयार केला. त्याच्यानंतर गळ्याचा गोल राऊंड द्यायचा आहे. इथे क्रॉसपट्टी घेत आहे, 3.5 इंच क्रॉसपट्टी घेतली आहे. बघा, 16 इंच याची लांबी आहे, म्हणून मग मी इथे क्रॉसपट्टीचा मेजरमेंट जो आहे तो 3.5 आणि दुसऱ्या साईडला जो आहे तो 2.5 वरती घेतला आणि अशी तिरछी लाईन ओढून घेतली क्रॉसपट्टीची. त्याच्यानंतर मग कटोरीचा माप घेऊ. 7 इंच याची कटोरी आहे, तर 7 वरती पॉईंट दिला आणि शोल्डर वरती टेप ठेवला आणि मी 5.5 वरती पॉईंट दिला. 7 इंच गळा आहे तर त्याच्यानुसार 5.5 वरती पॉईंट दिला आणि कटोरीचा गोल राऊंड जो आहे तो मी आखून घेतला आहे. अशा प्रकारे पूर्ण डायग्राम काढून घेतली. त्याच्यानंतर मग मी इथे बघा पूर्ण बाहेरचा आकार कटिंग करणार आहे. साधी आणि सोपी कटिंग आहे ही. नवीन जे आहे शिकणारे त्यांच्यासाठी मी अपलोड करत आहे, नाहीतर मी डायरेक्ट कटिंग कपड्यावरतीच अपलोड करते, पण मी दोन्ही कटिंग अपलोड करत आहे. नवीन जे आहे त्यांच्यासाठी अपलोड करत आहे, जेव्हा आणि ज्यांना थोडं नॉलेज आहे त्यांच्यासाठी सुद्धा डायरेक्ट कटिंग मी अपलोड करते. असे सेंटरमधून 2 भाग मी कटिंग केले. त्याच्यानंतर मग आपल्याला ही क्रॉसपट्टी जी आहे ती कटिंग करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला बगलचा भाग आहे तो आतमधला भाग पण असा राऊंडमध्ये कटिंग करायचा आहे, जो आपण 1 इंचावरती आखला होता. अशा प्रकारे राऊंडमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे. आता गळ्यावरती येऊ आपण. समोरचा गळा कटिंग करायचा आहे, हे बघा अशा प्रकारे. त्याच्यानंतर मग मी ही कटोरी कटिंग करणार आहे. बघा तुम्ही, कटोरीचा पण राऊंड गोलाईमध्येच कटिंग करायचे आहे, कैची फिरवत खचके द्यायचे नाही आहे सेंटरमध्ये किंवा कुठेच. हे बघा, राऊंडमध्येच कटिंग करायची आहे. आता ही कटिंग आपली झाली आहे बॅक साईडची पण. आता आपण कपड्यावरती येऊ. प्रेस करून घेतला आहे, कॅम्ब्रिकचा कापड आहे, अशा प्रकारे व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि प्रेस फिरवून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे फिनिशिंग पण येते कस्टमरच्या कपड्याला. डायरेक्ट कस्टमरचा ब्लाऊज आहे तर हे बघा, इथे मी बॅक साईड जो आहे जसा आहे तसाच मी इथे आखून घेत आहे. आणि बॅक साईडचा गळा जो आहे तो कटिंग करायचा नाही आहे डिझाईनचा गळा असल्यामुळे, तर मी बॅक साईडचा गळा जो आहे तो नंतरच कटिंग करणार आहे. आणि हा गोल राऊंड जो आहे बगलचा तोही कटिंग करत आहे. तुम्ही इच्छानुसार बॅक साईडचा गळा कुठलाही गोल चौकोन कुठलाही कटिंग करू शकता. हे बघा, अशा प्रकारे इथे मी बाहीचा मेजरमेंट घेत आहे. बघा, ही जे आहे बाहीचा भाग आहे साईडला काढत आहे मी आणि सरळ लाईन आखून घेतली आहे. कमी जास्त कापड आहे. बाहीमध्ये सरळ सरळ अर्धा ते पाऊण इंच ॲड करायचं आहे आणि सरळ सरळ लाईन ओढून घेत आहे. 6.25 बाही आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच मी ॲड केले. दंडघेर प्लस 1.5 इंच घेतले आणि दंडघेरासमोरही मी 2 ते 2.5 इंच एक्स्ट्रा घेतले आणि अशी सरळ लाईन ओढून मी आकार कटिंग करत आहे. बघा, अशा प्रकारे. तुम्हाला जर बाहीची डायग्राम कटिंग बघायची असेल तर चॅनलवरती जा. मी डिटेलमध्ये मी सांगितली आहे बाहीची कटिंग कसं काय करायचं ते. तिथे मी पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे. बघा, अशा प्रकारे बाहीची कटिंग झाली. आता परत एकदा पूर्ण प्रेस फिरवून घेत आहे आणि जो फ्रंटचा भाग आहे तो मी पूर्ण ॲडजस्ट करून कटिंग करत आहे. तर त्या प्रकारेच कटोरी वगैरे सगळं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे जसं आहे तसं. पण कटोरी जी आहे त्याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवायचे आहे. हा फ्रंट आहे म्हणून याच्यामध्ये वाढवले नाही आहे. कटोरी आणि क्रॉसपट्टी या दोन्ही भागामध्ये आपल्याला एक्स्ट्राचे वाढवून घ्यायचे आहे. बघा, अशा प्रकारे.
आणि ही झाली आपली फ्रंटची कटिंग. आता याच्यानंतर आपण कटोरीवरती येऊ. कापड थोडा छोटा आहे असल्यामुळे मग इथे मी कटोरी अशा प्रकारे घेत आहे. बघा तुम्ही क्रॉसमध्येच कटोरी ठेवायची आहे आणि पूर्ण जशी कटोरी आहे पेपरची आपल्याला तशीच कटोरी आखून घ्यायची आहे आणि 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्राचे वाढवून घ्यायचं आहे. सेंटर काढायचं आहे. सेंटरमध्ये 1.5 इंच आखल्यानंतर मग आपल्याला असं जॉईंट करायचं आहे साईडने सुद्धा आणि साईडने हुक पट्टा लागते त्या साईडने पावडीभर वाढवायचं आहे आणि जो फ्रंटचा भाग लागतो तिकडे पण अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे ही कटिंग आहे. साधी आणि सरळ सोपी इझी कटिंग आहे. आणि हा जो कापड आहे तो कमी पडला त्याच्यामुळं मग मी क्रॉसपट्टीसाठी वेगळा कापड थोडा घेतला. मॅचिंग जे होतं त्याच्यानुसारच मी एक्स्ट्राचा घेतला आहे. बघा क्रॉसपट्टी सरळ ठेवायची आहे. पाऊण इंच खालच्या दिशेला जे आहे ते एक्स्ट्रा घेतला आहे. त्याच्यानंतर मग याची पण मी कटिंग करत आहे. बघा अशा प्रकारे. आणि जो मेन फॅब्रिक आहे आपला साडीचा कापड तो मी आता इथे टाकून घेतला आहे. त्याच्यावरती मी प्रत्येक पार्ट ठेवून मग एक्स्ट्रा कटिंग करत आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. हे बघा तुम्हाला जर माझी कटिंग आवडत असेल, जर तुम्हाला काही शिकायचं असेल तर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा नक्की मात्र तुम्हाला काय शिकायचं आहे ते. बघू शकता तुम्ही अशा साध्या आणि सोप्या कटिंग आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो. बघा अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊज जे आहे ते मी कटिंग करून घेत आहे. ही कटोरी आहे. कटोरी पण साईडने ठेवली आहे. मी क्रॉसमध्येच ठेवायची आहे आणि अशा प्रकारे पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही झाली आहे आपली कटिंग. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय मैत्रिणींनो. काळजी घ्या आपापली. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.